6 धावा एक षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पाहतो आपण पहिल्या फेरीतील 5वा सामना कोशाणे विपक्ष एक्सल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. एक गडी बाद 6 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय. गोलंदाज दिलीप गोलंदाजी मार्क वरती आला. अखूट टप्प्याचा चेंडू होता, परंतु त्याचा समाचार मात्र फलंदाज रवी याला घेता आला नाही. या निर्धाव चेंडूची सांगता होती. पुनश्च मात्र दुसरा चेंडू घेऊन सज्ज होईल गोलंदाज दिलीप. यावेळेस चांगला फटका कट केला गल्लीमधून, मात्र चेंडूला काढलाय. चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची शर्यत, परंतु या ठिकाणी या चेंडूनं मात्र शर्यत जिंकली आणि चेंडू गेलाय सीमा पार. 4 धावेसाठी आला बॅट्समन रवीच्या बॅटमधून चौकार, आणि या चौकारच्या साहाय्याने मात्र धावफलक जाऊन पोहोचेल 10 या अंकावरती. चांगले संगीत डीजे दीपक यांच्या मार्फत. यावेळेस चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न क्रॉस द लाईन. निर्धाव चेंडूची सांगता होती. चांगलं कमबॅक पाहतोय दिलीपचा. चौकारानंतर मात्र निर्धाव चेंडू फेकला. आतापर्यंत 3 चेंडू फेकल्यात. चांगली गोलंदाजी. एक मोठा फटका मात्र त्याला खेचण्यात आला बॅट्समन रवीच्या मार्फत. 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात. चौथा चेंडू घेऊन पुनश्च सज्ज. यावेळेस पुनश्च आखूट टप्प्याचा चेंडू. त्याचा पूर्णपणे समाचार घेतला. बॅट्समन बॉल जातोय सीमा पार. या ठिकाणी आता 4 धावेसाठी चौकार डीजे. येस, थँक्यू डीजे. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देण्यात राहिला, तर स्वतः आयोजक दीपक यांच्या मार्फत मात्र या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. आणि या ठिकाणी आला चौकार, आणि या चौकारच्या सहाय्याने मात्र पुनश्च धावफलक 18 या अंकावरती. येस डीजे. पाच चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अठरा धावा धावफलकावरती आहेत. या चौकारच्या सहाय्यानं पाहतोय आपण बॅट्समन रवी याला 7 चेंडूचा खेळ सामना केला. 13 धावा मात्र त्यानं चला पंच सामना चालू करा. जास्त वेळ घेतला जातोय. अगोदरच सामन्यांना खूप वेळ झाला. ऑफिशियल पंच पाहतोय आपण या स्पर्धेमध्ये लाभलेत सुनील मुखणे मेन पंचाच्या भूमिकेत. नक्कीच आज पाहिलं तर त्यांचा बर्थडे
आणि या KTC लाईव्ह इव्हेंट या टीमकडून त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तसेच आयोजक दीपक हिलम यांकडून सुद्धा त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. नक्कीच उद्याच्या रजनीमध्ये इथे केक कटिंग केला जाईल. पहिला चेंडू ब्लॉक, शेवटचा चेंडू होता ब्लॉक होलला. 22च्या स्वरूपात एक धावली आहे आणि 2 षटकांचा खेळ मात्र इथे समाप्त झाला. 19 धावा धावफलकावरती आहेत. चला फास्ट केला, फास्ट. आधीच सामन्याला खूप वेळ झाला, अर्धा तास इथे मात्र सामना थांबवण्यात आला काही कारणास्तव. कोशाना टीमचे सुद्धा धन्यवाद मानेल की त्यांनी पुनश्च या स्पर्धेमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या षटकाला सुरुवात केली जाईल. गोलंदाजी मार्कवरती अंकुश गोलंदाजी मार्कवरती आला. पहिला चेंडू घेऊन सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवरती यावेळी पहिला चेंडू चांगला चेंडू हाताळला, परंतु गॅप शॉट सिलेक्शन पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला काढलाय. बॅट्समन विनायकच्या बॅट मधून येतोय हा 4 धाव्यांसाठी चौकार. ऑपरेटिंग करतायत. चौकारच्या साण्यात धावफलक 23. बॅट्समन रवीच्या बॅटमधून चौकार आला होता. पुनश्च चौकार येईल का, परंतु सुरक्षित क्षेत्ररक्षण पाहतोय त्या ठिकाणी थोडीशी फॉर्मलिंग पाहायला मिळते. डायरेक्ट हिट केली जाते त्या ठिकाणी पाहतोय आपण. पुनश्च फॉर्मलिंग आणि त्याचाच फायदा मात्र दोन्ही बॅट्समनच्या मार्फत घेतला जातोय. पण धावा किती? 4 धावा धावून काढल्यात. यस, 4 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं क्षेत्ररक्षकानं, परंतु 4 धावा मिळाल्या आहेत. सीमालगत मात्र क्षेत्ररक्षण केलं होतं, चौकार अडवला होता, परंतु काही फायदा झाला नाहीये. 4 धावा बॅट्समन च्या मार्फत धावून काढल्या गेल्यात आणि 4 धावेनं मात्र धावफलक 27 या अंकावरती. चांगली अपडेट आम्हाला देत आहेत. पाहतोय या स्पर्धेसाठी लाभलेले पंच संजय वाघमारे मात्र स्कोररच्या भूमिकेत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन असेल. यावेळेस पुनश्च फटका. बॅट्समन पाहतोय आपण रवीच्या बॅट मधून येतोय. सीमा पार 6 धावेसाठी आला षटकार. केवढीच या चांगला फटका पाहतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. पुनश्च मात्र क्षेत्ररक्षक धावतोय, परंतु या ठिकाणी चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमा पार येतोय हा चौकार. डीज आहे. फटका पाहतो आपण कव्हर पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात, डायरेक्ट हिट केली जाते त्या ठिकाणी. थोडस फंबलिंग, सुरक्षित पॉइंट ते पोहोचला जातोय.
या 2 धावांनी मात्र धावफलक पुनश्च पुढे सरकेल. 39 धावा पाहतोय आपण तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे मैदानामध्ये. गोलंदाज अंकुश याचा शेवटचा चेंडू पुनश्च क्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. लेग स्लिपला झेल मात्र ड्रॉप केली जाते परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण. 3 धावा मात्र या ठिकाणी वाचवल्यात. इस डॉट बॉल आहे. 4 धावा वाचवल्यात. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. 4थं षटक घेऊन गोलंदाज आला. यावेळेस चांगला फटका पाहतोय. षटकार आहे आणि या षटकारच्या सायन मात्र धावफलक 45. महेश आला आय थिंक. पुनश्च फटका केला क्रॉस द लाईन. चेंडू हवेत आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. रिप्ले मध्ये आय थिंक उमेश भोईर यानं हायवा जेल टिपले त्या ठिकाणी. पुनश्च फटका केला. चेंडू हवेत आहे. सलगचा दुसरा षटकार येतोय बॅट्समन. तिसरा षटकार येतोय बॅट्समन रवीच्या बॅट मधून. षटकार हॅट्रिक. विनायकच्या बॅट मधून सलगचे 3 षटकार. पुनश्च फटका केला. चेंडू हवेत आहे. त्या ठिकाणी स्वतः कॉटन बोल्टची संधी पाहतोय आपण. गोलंदाज महेशला होती परंतु या ठिकाणी झेल टिपली नाहीये. एक सिंगल धाव आली आहे. सिंगल धावेने स्ट्राइक रोटेट. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला रवी आलाय. पाचव्या चेंडूवरती रिव्हर्स अटेम्प्ट केला बॅट्समन रवीच्या बॅट मधून. चेंडू सीमा पार. 4 धाब्यांसाठी आलाय. चौकार. अनोख्या स्टाईलला मात्र सुनील मुकणे यांचा इशारा. केलं होतं. सक्सेसफुल ठरलं. 4 धावा नक्कीच अर्जित झाल्यात. 62 धावा हायेस्ट स्कोर मला तर वाटतं आजच्या रजनीमध्ये. येस 70 धावा आजच्या रजनीमध्ये हायेस्ट स्कोर आहे. आणि 2 धावा आल्यात ना पंचा. 2 धावेनं धावफलक 64 आणि विजयासाठी 65 धावसंख्येची गरज असेल ती म्हणजे एक्सेल टीमला. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. पहिली इनिंगचा खेळ समाप्त. धावफलक आपण पाहतोय 64 आणि विजयासाठी मात्र 24 चेंडू आणि 64 धावसंख्येची गरज असेल. तत्पूर्वी जाऊया
सॉरी 65 धावसंख्येची. तत्पूर्वी जाऊया डीजे दीपककडे. पहिला चेंडू. चांगला फटका पाहते आपण. अक्रॉस द लाईन फटका. चेंडू चालला वन बाउन्स सीमा पार. 4 धाव्यांसाठी आला चौकार. राऊंड ओपन केला अंकुशच्या बॅट मधून. दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा टप्प्याचा चेंडू. त्याला मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं खेळून काढलाय.
वन बाउन्स पुन्हा चेंडू जाईल बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आले. तर विनंती करतोय नेक्स्ट मॅच जांभुलवाडी विपक्ष कुंभे रायकरपाडा दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी या. पुनश्च ब्लॉकरला चेंडू टाकला होता त्या ठिकाणी पाहतोय आपण मिड ऑफला क्षेत्ररक्षक आला थोडंसं पब्लिक एकेचं रूपांतर दुहेरीमध्ये करण्यात आलं आणि 2 धावेनं मात्र धावफलक पाहतोय आपण. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा. चला जांभुलवाडी संघाचा कर्णधार आणि कुंभे रायकरपाडा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. या स्पर्धेचा नियम आहे पहिल्या फेरीमध्ये जो संघ जास्त धाबा कुठून काढेल त्याला बाय देण्यात येईल आणि या आजच्या रचनेमध्ये 70 धावा हायएस्ट स्कोर. पुनश्च फटका केला हवेमध्ये चेंडू चेंडू जाईल लॉंगारला सीमा पार. बॅट्समन अंकुशच्या बॅट मधून आला हा बेहतरीन षटकार. सतरा धावा षटकारच्या साहाय्यानं. पुनश्च चांगला चेंडू हाताळलाय कमबॅक करणं गरजेचं आहे परंतु अप्रतिम फटकेबाजी अंकुशच्या बॅट मधून त्या ठिकाणी शर्यत लागली आहे. अप्रतिम शेवटच्या क्षणी चेंडूला फील्ड केलं गेलंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहतोय लाजवाब एफर्ट्स मैदानामध्ये देत असताना 100% कमिटमेंट आपल्या टीमसाठी. 19 धावा 65ची गरज असताना 19 धावा धावफलकावरती 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अजय गोलंदाज मोमेंटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक हाताळतोय. शेवटच्या चेंडूवरती फटका खेळलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमा पार. समालोचन कक्षाला मात्र सलामी दिले. 7 धावांसाठी आला हा शेवटच्या चेंडूवरती षटकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 6 चेंडूमध्ये आहे. 25 धावा मात्र कुठून काढल्यात. 65ची गरज असताना येणारे 18 चेंडू आणि 40ची गरज. दुसऱ्या षटकाला सुरुवात रबी गोलंदाजी मार्गवरती. पहिल्या चेंडूवरती पाहतोय आपण बॅटची एज पाहायला मिळाली होती. एसटी रक्षकांना मात्र जेल सोडलाय. या ठिकाणी मात्र जीवनदान दिल्या पहिल्याच चेंडूवरती दिलीप याला आणि एका धाब्यानं मात्र स्ट्राइक रोटेट होईल. धावफलकावरती मात्र एका धाव्याने धावफलक पुढे सरकेल 26 या अंकावरती.
26 धावा, 17 चेंडू 39ची गरज आहे. नक्कीच पाहतोय आपण पहिल्या षटकामध्ये 6च्या 6 चेंडू अंकुशानं खेळून काढले, 25 धावा कुठून काढल्यात. चांगला चेंडू या ठिकाणी पाहतोय, थोडंसं कमबॅक करणं गरजेचं आहे आणि तेच करत असताना गोलंदाज रवी. तर या ठिकाणी जांभूलवाडी टीमचा कर्णधार उपस्थित आहे. शेवटचा कॉल असेल कुंभे रायकडपाडा या टीमला, अन्यथा 2 धाब्यानं फायनलाइज केलं जाईल आणि टॉस विन मात्र जांभूलवाडी टीमला दिले जाईल. या ठिकाणी डेंजर झोनकडे रनआउटची संधी आणि या ठिकाणी फलंदाज बाद. आत्महत्या केली आहे दिलीप यानं. एक्सेलला आणि या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला अंकुश बाद आहे. अंकुश बाद आहे. अंकुश बाद आहे स्ट्रायकिंग एंडला.
बॅट्समन बाद आहे अंकुश. या ठिकाणी बॅट्समन बाद असेल अंकुश आणि इथून 2 धाब्याची पेनल्टी असेल एक्सेल टीमला. मान्य केली ना तुम्ही आधी. चला मॅच चालू करा. प्रत्येक टीमला इथून शेवटचा कॉल असेल. 12वा खेळाडू अतिरिक्त कोणी या ठिकाणी येणार नाही, अन्यथा आपण 12वा खेळाडू जाणता जुनता असेल त्यालाच पाठवा. 28 धावा फलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. यावेळेस फटका खेळला आहे स्ट्रेट डाऊनला. त्या ठिकाणी सरळ चेंडू जाईल सीमा पार. 6 धाव्यांसाठी आला षटकार. यावेळेस स्लोवर चेंडू टाकण्यात आला. फसवा चेंडू हा. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 34 धावा फलकावरती आहेत आणि 12 चेंडू 31 धावसंख्येची गरज. पहिला चेंडू घेऊन सज्ज होईल. यावेळी चांगला चेंडू हाताळला जातोय. त्या ठिकाणी थोडस बम्बलिंग डायरेक्ट हिटचा प्रयत्न. पहिला चेंडू डॉट आहे. यावेळी सवय चेंडू होता. त्या ठिकाणी या दोन्ही क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत बसल्यात. झेल टिकणं गरजेचं होतं परंतु जमिनीलगत दान केली जाते. 35 धावा पाहतोय आपण. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी 30 धावसंख्येची गरज. यश फटका खेळला हवेमध्ये. चेंडू अकूट टप्प्याचा चेंडू, त्याचा भरपूर समाचार आणि चेंडू जाईल सीमा पार. लॉंगनला येतोय षटकार.
या ठिकाणी बघतोय आपण बॅटची एज होती पुनश्च झेल दान केला जातोय. डॉट चेंडू 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. यावेळी चांगला चेंडू हाताळला जातोय. ब्लॉकरला चेंडू फेकला. यॉर्कर पदचा चेंडू क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र याचा वापर पाहतोय आपण गोलंदाज रोहितच्या मार्फत. यंग टॅलेंटेड चेहरा पाहतोय आपण कोशाने टीम कडून. पुन्हा फटका केला. फटका तर मोठा आहे आणि चेंडू जाईल सीमा पार. लॉंगनला येतोय हा साधावीसाठी लांब लचक षटकार. दीपक डीजे यांचं रात्रीच्या वेळेमध्ये अप्रतिम संगीत. झोपलेत त्यांना जागे करण्याचा प्रयत्न डीजे दीपकचा. षटकारच्या साहाय्याने धावफलक 47 या अंकावरती आणि येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 18 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. चांगला सामना या ठिकाणी पाहतोय आपण. उमेश भोईर बांसोली यांचं या ठिकाणी आगमन होते. सहर्ष स्वागत. पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं आपण यांना लॉंगनला हायवा झेल त्यांच्या मार्फत मात्र टिपण्यात आला. चांगले खेळाडू आहेत बांसोली टीम कडून आणि बांसोली टीमला सुद्धा लीड करतायत. एक चांगला कॅप्टन पाहतोय आपण उमेश भोईर याला. 6 चेंडू 18 धावसंख्येची गरज विजयासाठी टीम एक्सेल संघाला. आणि गोलंदाजी मार्क वरती पाहतोय आपण विनायक. 6 चेंडू मध्ये 18 धावा रोखायच्या आहेत आणि गोलंदाजानं मात्र विनायक याच्यावरती विश्वास दाखवलाय. तो विश्वास मात्र सार्थक ठरवणं गरजेचं राहील. पहिला चेंडू पाहतोय आपण अनोख्या स्टाईलनं खेळून काढण्याचा प्रयत्न. नो लुक शॉट पाहतोय आपण लेग स्लिपला. एक धावा बॅट कडे ना पंचा. विकेट आहे का. येस फलंदाज बाद असेल लेग विपोरच्या स्वरूपात. बॅट्समन कोण आहे. या ठिकाणी पाहतोय आपण न्यू बॅट्समन महेश.
पंच सामना चालू करा. आपण जे काय असेल ते नंतर डिस्कस करू. चांगली स्पर्धा पाहतोय आपण. ज्ञानेश्वर हिल यस दीपक हिलम यांच्या मार्फत डॉट चेंडूवाला स्वर्गीय जनाबाई हिलम स्मृती चषक पहिलं पर्व आहे मित्रांनो. चांगली स्पर्धा भव्य दिव्य नाईट स्पर्धा मात्र उभारण्यात आली आहे. या स्पर्धेला गालबोट लागू नये. आपण सर्व संघांनी आणि खेळाडूंनी सहकार्य करावं हीच अपेक्षा असेल. सिंगल आली आहे आणि मात्र डिसिजन काय आहे? टॉस कोण जिंकला? जांभूलवाडी टीमने टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा निर्णय चौकार आला आणि या चौकाराच्या साइड मात्र यस अडवला का? चला कुंभे रायकरपाडा टीम आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या.